यानंतर उस्मानाबादमधून एक महत्त्वाची बातमी येते। उस्मानाबादेत दारू तस्करांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केलाय। शासकीय मध्यवर्ती इमारतीतील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात काल रात्री ही घटना घडलेली आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, काही दिवसांपूर्वीच मंत्र्यांनी अधिकाऱ्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं, त्याच विभागात आता अधिकाऱ्यांवर हल्ला झालाय। बरोबर आहे विलास। काल रात्री सायंकाळी कळंब इथे कुसळम माजलगाव रोडवर गोवा बनावटीची दारू घेऊन जाताना एक टेम्पो पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला होता। त्याच्यामध्ये 9 लाख रुपयाची कंपनीचे वेगवेगळे ब्रँड असलेले 9 बॉक्स सापडले होते। आणि ही कारवाई सुरू असतानाच रोहन उर्फ मुन्ना खुने हा जो की आरपीआयचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, हा 7 ते 8 जणांना घेऊन कार्यालयामध्ये आला आणि त्यांनी तिथे ज्या आरोपीला भोसले नावाच्या ज्या आरोपीला पकडलेलं होतं त्याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केला। इनफॅक्ट तो त्यांना सोडून घेऊन गेला आणि या कार्यालयामध्ये असलेले जे अधिकारी होते त्यांना रॉडनी मारहाण केली, अशा स्वरूपाची माहिती आता समोर येते। म्हणजे ही कदाचित पहिली घटना असेल की मध्यवर्ती जिल्हा कार्यालय आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं, त्या कार्यालयावरती हल्ला करून आरोपीची सुटका करून घेण्यात आलेली आहे। या घटनेमुळे अर्थातच सगळीकडे खळबळ उडाली, कारण अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे कार्यालय आहे विलास। नक्कीच धक्कादायक बाब आहे आणि या सगळ्यांची नशा आता कायद्याने उतरवली जाईल अशी आशा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।